चाकण औद्योगिक वसाहतीत वाहतूक कोंडीमुळे कारखानदारी संकटात आली आहे। चाकण औद्योगिक भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर हमखास वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक तसेच प्रवासी, उद्योजक आणि कामगार वैतागले आहेत। याच पार्श्वभूमीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। मंत्री गडकरी यांनी तातडीने या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। खेड तालुक्यातील चाकण व औद्योगिक भागातील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे। याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी भेट घेतली। केंद्र सरकारकडून रस्ते विकास कामे प्रस्तावित आहेत। यामध्ये काही त्रुटी राज्य स्तरावर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर आहेत। संपादन आणि वन विभाग यांच्याबाबतच्या काही अडचणी आहेत। मंत्री गडकरी यांनी आमदार काळे यांना सांगितले की माझ्या विभागाने मंजुरी दिली आहे। राज्य व महापालिका स्तरावरील काही बाबींच्या संदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच हे काम मार्गी लागेल असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार काळे यांना दिले। तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार काळे यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांचे सल्लागार बाळासाहेब ठेंग यांना चाकणसह एमआयडीसी व भीमाशंकर मुंबई रस्ता, एमआयडीसी महाळुंगे पोलीस स्टेशन शेजारी नवीन मोठा पूल आणि दावडी या ठिकाणी भीमा नदीवर मोठा पूल हे विषय अवलोकन करून घेतले आहेत। तसेच त्यावर तातडीने कार्यवाही प्रस्तावित करावी अशा सूचनाही दिल्या आहेत। वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा करा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले आहे। दरम्यान आळंदी पालखी मार्ग काम अत्यंत चांगले झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ज्ञानेश्वरी देऊन आमदार काळे यांनी यावेळी आभार मानले। खेड तालुक्यातील रस्त्यांच्या सर्वच कामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी यावेळी दिले। आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पिंपरी चिंचवड महापालिका पाणी योजना काम वेगाने सुरू आहे। मात्र खेड तालुक्याशी संबंधित समस्यांच्या बाबत महापालिका डोळ्यावर कातडे ओढून घेत आहे। त्यांच्यामुळे येथील रस्त्यांची कामे देखील रखडली आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खेड तालुक्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत न केल्यास संबंधित पाणी योजनेचे काम बंद पाडणार आहे। वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची कामे या संदर्भात अन्य सर्वच कार्यालये यांनी यासाठी योग्य सहकार्य न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा आमदार काळे यांनी दिला आहे।